नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं. खरं तर बदललेल्या अर्थक्रांतीनंतर बदललेली मध्यमवर्गीय माणसाची श्रीमंतीबद्दलची स्वप्न ही लहान झाली आहेत की आता मोठी झाली आहेत? लहान मोठी नाही ऋषी. कसं आहे, 2-3 दिवसातल्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना, त्या खूप दिलासा देणार आहेत. म्हणजे नेहमी आपण महिलांना, भगिनींना ज्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करत असतो, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे जी लिडरशिप क्वालिटी असते त्यांच्यामध्ये किंवा जो संयमितपणा असतो त्याच्याबद्दल नेहमी बरोबर असतं ना, ते प्रत्यक्षात दिसलं. तुम्ही जर बघितलात की जशा नोटा रद्दबातल झाल्या 500-1000च्या, तेव्हा प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रातल्या म्हणजे ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला असो, म्हणजे प्रत्येक घरातली भूमिगत जी लक्ष्मी होती ती अचानक प्रकट झाली. खूप ठिकाणी प्रत्येक घरामध्ये भिशी लागल्या गेल्या, खूप ठिकाणी फंड फुटले गेले. ही जी सवय आहे ना बचतीची, म्हणजे खर्चाचे पैसे कसं हे करून 2-4 पैसे आपण बाजूला राखायचे की आपल्या लेकरांसाठी कुठेतरी ते उपयोगी पडतील, आपल्या नवऱ्याला कुठेतरी ती मदत करता येईल, ही भावना जोपासून आपला जीव मारून थोडे का ना आपण महिला पैसे म्हणजे बाजूला करत असताना मला वाटतं सेव्हिंग काय असतं, कसं असतं ना, हे इथून खरोखर शिकण्यासारखं. आणि खरोखर त्यांना मनापासून सलाम त्या सगळ्या माय भगिनींना. आणि ही वृत्ती ही प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या जर धंद्यामध्ये, आपल्या जर व्यवसायात जर त्यांनी आणली ना, तर तो धंदा कधीच अपयशी होत नाही. कारण ज्या वेळेस तुम्हाला 4 पैसे भेटतात किंवा प्रत्येक धंद्यामध्ये तुम्हाला नफा भेटतो किंवा तुम्ही नोकरदार असाल तर तुम्हाला पगार भेटतो, तर त्यावेळेस तुम्ही तुमची बचत ही सुरुवातीलाच केलात. म्हणजे समजा मला 10 रुपये भेटले किंवा 10,000 रुपये पगार भेटला, तर त्याच्यातून जर तुम्ही सुरुवातीला जर 200 किंवा 500 किंवा 1000 रुपये जर बाजूला काढले आणि उरलेला पैसा हाच माझा आहे आणि त्याच्यात मला गुजराण करायचे असं जर ठरवलं ना, तर तुमची एक चांगली बचत म्हणजे एक चांगली ऍसेट्स तयार होत जाते. हे या निमित्ताने शिकायला भेटलं. नक्कीच. या निमित्तानं जर आपण पाहिलं तर आता या पुढच्या काळात म्हणजे छोट्या भाजी विक्रेत्याकडे तरी नवीन ज्याला आपण कार्ड रिसिव्हर मशीन ज्याला आपण म्हणत असतो किंवा पैसे घेण्याची नवनवीन ऑनलाईन सोय, हे याच्यातनं आता व्यवसाय वृद्धी असं एक पॉझिटिव्ह म्हणून कसं काय बघू शकतो? नक्की. कसं असतं माहिती ऋषी, की तुम्ही कोणत्या नवीन आयडिया लावतात किंवा इनोव्हेटिव्ह आयडियाज लावतात, लोकांना ते आपलंसं वाटलं पाहिजे. जे कोणतं तंत्रज्ञान ते लोकांना सहज वाचलं पाहिजे आणि हाताळण्यास योग्य असलं पाहिजे. मला वाटतं भांडूपचे एका गृहस्थांचं उदाहरण त्यासाठी बोलकं आहे. म्हणजे नव्या काळाशी जाताना, नव्या बदलाशी जाताना आपला कस्टमर चूज करताना कसं ते काका करतात, ते उदाहरण आवडेल तुमच्याकडे ऐकून घ्यायला. गिरीश काका जे आहेत, निकम काका, त्यांचं खूप कौतुक याच्यासाठी की त्यांचं वय 65-70च्या घरात आहेत आणि ते सगळ्यात सकाळी 4:30 वाजता ते ह्याच्यावर येतात सुवर्ण कोकणच्या ऑफिसमध्ये भाजीपाला घ्यायला. आता तिथेच संपूर्ण घाऊक बाजारात विकला जातो, पण त्यांना 5 किलो 10 किलो अशी भाजी हवी असते आणि आम्ही कधीच नाही म्हणणार. कारण ह्या वयात काहीतरी सिद्ध करण्याची जी जिद्द आहे ना, ती महत्वाची ऋषी. कारण 65-70 नंतर आपलं आता सगळं झालं, फक्त दिवस ढकलायचे असा काही प्रकार असतो, त्याला छेद देत मला स्वतःला अजूनही काहीतरी करायचं आणि खूप काही मी करू शकतो, ही जिद्दच खूप मुळात महत्वाची आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांना नेहमी कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतो. ते 2 किलो 5 किलो असा माल घेतात, 700-800 1000 रुपयाचा तो माल असतो. आणि आम्ही सुरुवातीला मी लोकांना बोलायचो शिलेदारांना की या काकांना आजोबांना काय भेटत असेल 1000 रुपयात, की जास्तीत जास्त 200-300 रुपये. मग एवढी दगदग ते का करतात? सकाळी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत इथे असतात, माल घेतात, नंतर जातात. तर नंतर जे मुलांनी मला जे फीडबॅक दिले की साहेब सगळ्यात जास्त बघा यांच्याकडे श्रीमंती तुम्हाला देशील. मी लोक कसं काय? तर साहेब हे सगळे भाज्या घेतात, घरी छानपैकी स्वच्छ धुतात आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून ते ट्रेनमध्ये किंवा इथे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जाऊन ते विकतात. ते गिरायक आपल्याकडे येण्याची वाट बघत नाही, तर ते गिरायकांकडे अप्रोच होत आहे. आणि त्यामुळे हे अशा छोट्या गोष्टी जरी प्रत्येकाने त्या गोष्टीचं अनुकरण केलं ना, तरी मला वाटतं श्रीमंती नक्की काय नाही प्रत्येकाला जवळून समजेल. मुळात या कार्यशाळेत अनेक जण येतात, ते काहीतरी शिकायला म्हणून येतात, पण त्यांना पहिल्या म्हणजे मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून असून ते का होईना, त्यांना श्रीमंती नेमकी कशी असते आणि ती किती अनुभवावी असते याची त्यांना खऱ्या अर्थानं ते अर्थसाक्षर होतात. मोफत कार्यशाळेतनं बदलून गेलेले आयुष्य किती आहेत तुमच्यासमोर? लाखो आहेत. म्हणजे तुम्ही बघा ना, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ इथे, म्हणजे तुम्ही जर बघितलात की सुवर्ण कोकणच्या प्रत्येक आठवड्याला 2 ते 3 कार्यशाळा असतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात असतात.
कुठेही त्याची जाहिरात केली जात नाही, कुठल्याही पेपरात त्याच्याबद्दल उच्चार नसतो, काहीच नसतो. फक्त हा कार्यक्रम जो काय आपण संवाद साधतो रोज लोकांशी तेवढाच काही असतो. या एवढ्याशा जुजबी याच्या काय बोलतात पाठबळावरती आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात जातो, तिथे किमान हजारोच्या वरती संख्येने लोक तिथे वाट पाहत असतात. अशी ती वाट ह्याच्यासाठी नाही की टीव्हीवरचे कोणतरी आले त्यांना बघूया, नाही तर त्यांना एक निग्रह करून ते आले असतात की मला माझ्या आयुष्यात आता नव्याने सुरुवात करायची आहे, मला शेळी पालनातली श्रीमंती जाऊन घ्यायची, मला कुक्कुट पालनातली श्रीमंत जायचं, मला भाजीपाला उत्पादन श्रीमंती जाऊन घ्यायचे. हे वेगळ्या बोलते ना जिद्दीने तिथे आले असतात आणि आतमधून पेटून आले असतात की मला काहीतरी करायचं आहे. आणि ज्यावेळेस त्यांना तिथे योग्य मार्गदर्शन भेटते, त्यांना योग्य दिशा भेटते, त्यांना तिथे त्यांच्याच विभागातले जेव्हा असामान्य कर्तृत्व बघायला भेटतात ना, तेव्हा तेही नुसते भारावून जात नाही, तर त्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि नुसते प्रयत्न करत नाही तर त्या प्रयत्नात त्यांचं सातत्यही तेवढंच महत्वाचं असतं. आणि म्हणून हे जे बदललेली मन आहेत किंवा चेतवलेली मन आहेत ना, तुम्हाला मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या गावाखेड्यात बघायला भेटलेलं आहे. आणि त्याचा खरोखर सुवर्ण कोकणला खूप अभिमान आहे या सर्व लोकांबद्दल. गावाखेड्यातलं कल्चर म्हटलं किंवा गावाखेड्याचा विषय काढला की शेती आणि भाजी इथपर्यंत असणारं जग आणि त्यातली एक छोटीशी अर्थव्यवस्था आज महानगराकडे झेपावते. आणि महानगराकडे झेपावताना त्यांना शेतकरी बाजाराचा एक फार मोठा आधार झालाय. त्या शेतकऱ्यांचे किंवा या सगळ्या गोष्टीत जे आपले कलेक्शन सेंटर आहेत त्यांचे म्हणजे जी गावातली लोक आहेत त्यांचे काय अनुभव असतात, त्यांचे काय फीडबॅक असतात? नाही, शेतकऱ्यांचे अनुभव तर चांगलेच आहेत. म्हणजे त्यांना एक वेगळंच सुरुवातीला त्यांना विश्वास बसत नव्हता की असंही काय भेटू शकतं, आपल्या मालाला ताबडतोब पैसा भेटेल, योग्य वजनाप्रमाणे पैसा भेटेल आणि सगळ्यात महत्वाचा एक वेगळा सन्मान शेअर होल्डर म्हणून किंवा इतर गोष्टी या भेटेल याची कधी त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. आणि अचानक या सगळ्या गोष्टी त्यांना भेटल्या. आणि सगळ्यात महत्वाचं जे शिलेदार आहेत, जे मुंबई किंवा इतर उपनगरामध्ये एक चांगले कोणी स्थिरावलेले होते, कोण नव्या संधीच्या शोधात होते, कोण नोकरीच्या शोधात होते, किंवा अशा महिला की ज्यांच्याकडे वेळ खूप कमी होता, दिवसातले 2-3 तास मुलं सांभाळून संसार सांभाळून त्यांना काही ना काही करायचं होतं, पण असं काहीतरी करायचं होतं की जेणेकरून आपल्या संसाराला हातभार राहील. अशा सर्वांसाठीच अॅग्रो सोल्जर किंवा शेतकरी बाजार ही सुवर्ण संधी होती. आणि त्या संधीचं खरोखरच त्याने सोनं केलं. ऋषी अतिशय प्रामाणिकपणे जिद्दीने ते सगळे या व्यवसायात उतरले आणि स्वतःला त्याने सिद्ध करून दाखवलं. एक कुटुंब काय आणि कुटुंबाला मदत कशी करायची असते, कुटुंब आपल्या खांद्यावर कसं तोलून घ्यायचं असं ना, हे त्या सर्व महिलांनी या सर्व शिलेदारने सप्रमाण दाखवून दिलं सगळ्यांना. आणि त्यामुळे त्यांचं कौतुक वेगळंच आहे. नक्कीच या सगळ्यांचं कौतुक करताना सगळ्यात जाणवतं की मी माझ्या पायावर उभी राहू शकते. ह्या गोष्ट सिद्ध करणाऱ्या गावातली जशी महिला आहे तशी शहरातली महिला आहे. शहरातली भाजी विक्रेती एखादी आपली शिलेदार असेल किंवा गावातली भाजी आणून देणारी आपली शिलेदार महिला असेल किंवा कलेक्शन सेंटर चालवणारी एखादी महिला असेल, या 3 टप्प्यांवरच्या महिलांकडे पाहताना काय वाटतं? नाही, खूप म्हणजे त्यांच्यापासून महाराष्ट्राने खूप काही शिकण्यासारखं ऋषी. कारण एक महिला जर पेटून उठली तर ती काय करू शकते ना, याचं उदाहरण म्हणजे या सुवर्ण कोकणच्या अॅग्रो सोल्जर सगळ्या महिला. प्रत्येकाची जरी भूमिका वेगळी असेल पण त्यांचं उद्दिष्ट एकच असतं की मला माझ्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, मला माझ्या लेकरांना ते ज्या सुखाला पात्र आहेत ते सुख द्यायचे, त्यांना पुढे पुढे ढकलायचं नाही. नेक्स्ट मंथ या वर्षी मी हे देईन त्या वर्षी नाही, त्यांना आजच्या आज मला द्यायचं जे मला शक्य होईल आणि हे मी करू शकते. हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे ना तो इतरांना खूप प्रेरणादायी आहे. आणि म्हणून ही जी पूर्ण चळवळ आहे किंवा चळवळीतल्या महिलांचं योगदान आहे ना, खरोच त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. नक्कीच या सगळ्यांना पुन्हा एकदा आपण एकत्र बोलवतोय ते म्हणजे डोंबिवलीच्या कार्यशाळेच्या निमित्तानं किंवा नाशिकच्या कार्यशाळेच्या निमित्तानं. आणि मित्रहो, या सगळ्या प्रवाहाकडे ज्यांना उत्सुकता आहे किंवा ज्यांना समजायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे हे सगळं, त्यांच्यासाठी स्वागत आहे. डोंबिवली आणि नाशिकमध्ये होणारी कार्यशाळा मोफत कार्यशाळा आहे. म्हणजे तुम्ही शेतकरी असाल तरी तुमचं स्वागत आहे, तुम्हाला अॅग्रो सोल्जर बनायचं असेल तरी तुमचं स्वागत आहे, किंवा तुम्हाला थेट विक्रेता बनायचं असेल तरी तुमचं स्वागत आहे. मुळात या 3 टप्प्यांवरचा हा प्रवास कसा आहे तो जाणून घ्या. 19ला डोंबिवली येथे आणि 20ला नाशिक येथे कार्यशाळा होते, मोफत कार्यशाळा होते, त्यात नक्की सहभागी व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. गेल्या काही दिवसात अॅग्रो सोल्जर जे पहिल्यांदा बऱ्यापैकी 2-2.5 किलो क्रेटची मागणी करत होते, आज ते 500, 700, 900, 1000 पर्यंत जात आहेत. शिलेदारांचा अगदी 4-5 दिवसापूर्वी ज्यांनी हा व्यवसाय सुरू केलाय त्यांचे
ते ज्यांना 15 दिवस झाले त्या सगळ्यांबद्दल काय अनुभव सांगतायत? नाही, खूप चांगले मुरले ते आणि एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या तर सोडाच पण त्यांच्या कुटुंबियाच्या ज्या डोळ्यातली जी चमक आहे ना ते खूप काही सांगून जाते. आणि एक वेगळं समाधान आहे प्रत्येकाला की मी काहीतरी करतोय, मी कुटुंबाला माझ्या हातभार लावतोय आणि जे नोकरीत मला साध्य नाही झालं, जे मला इतर व्यवसायात साध्य नाही झालं ते मला भाजी विक्रीतून साध्य झालं. इथे मला प्रचंड पैसा तर भेटलाच, पण मी कुणाचं तरी देणं लागतोय, मी कुणाला तरी समाधान देतोय, ही भावना खूप काही बोलून जाते. आणि त्यामुळे यांचे अनुभव, यांचं यश हे इतरांना खूप प्रेरणादायी आहे ऋषी. आणि म्हणून तुम्ही बघा एक प्रकारची रीग लागली आणि महिलांचं प्रमाण त्यात खूप मोठं आहे. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की महाराष्ट्र आपल्या मराठी आड्याच्या ज्या महिला आहेत ना अतिशय चिकट आणि बोलता ना अगदी आतून पेटलेल्या आहेत. त्यामुळे ह्यामुळे अशक्य असं काहीच नाहीये. आणि खूप छान पद्धतीने म्हणजे आजपर्यंत असं समजत होतं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, ह्या सगळ्याला त्याने छेद दिलाय. खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या व्यवसाय अतिशय कौशल्याने त्या सगळ्या करतात. आणि म्हणून आम्ही ज्या नवीन शिलेदार येतात त्यांना पहिली असाइनमेंट देतो, ह्या ज्या काही महिला शिलेदार आहेत किंवा जे काही यशस्वी अॅग्रो सोल्जर आहेत, भाजी विक्रेते आहेत, जे प्रचंड नफा दररोज कमवतात, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्यासोबत 8 तास 8 दिवस किंवा 10 दिवस त्यांच्या धंद्यावर स्टॉलवर उभे राहा. त्या कशा बोलतात, कसे कस्टमरशी संवाद साधतात, कशा कौशल्याने ते माल विकतात आणि चांगला नफा कमवतात हे बघा. कारण तोपर्यंत तुम्हाला नव्याने सुरुवात करताना जर काही खरोखरच जाणून घ्यायचं असेल त्या धंद्यातले बारकावे किंवा नक्की यशाचं रहस्य काय हे जर समजून घ्यायचं असेल ना तर अशा स्टॉलवर जाणं या मुलांसाठी खूप महत्वाचं आहे. नक्कीच. या सगळ्याकडे आपण बघताना किंवा ज्या पद्धतीनं वेगवेगळे कॉल्स येतात म्हणजे घाटकोपर ऑफिसला जर बघितलं तर असंख्य तरुणांना आज अॅग्रो सोल्जर व्हायचंय. त्या तरुणांसाठी आणि तरुणांबद्दल काय सांगाल? नाही, या तरुणांना एकच सांगेन, फक्त पैसा भेटतो म्हणून तुम्ही इथे येऊ नका. तर तो पैसा कशासाठी हवाय ना आणि कधी हवाय हे जर तुमचं नक्की असेल तरच तुम्ही या. कारण कसं होत आहे की पैसा जरी असला ना खूप भरलेला, परंतु तुम्ही त्यासाठी किती तयार आहात, तुम्ही आतमधून किती पेटलात ना ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून यायच्या अगोदर एखादी मोफत कार्यशाळा म्हणजे आता जशी नाशिकला आहे किंवा डोंबिवलीला कार्यशाळा आहे, ती कार्यशाळा मध्ये या, कारण ही मोफत कार्यशाळा आहे. समजून घ्या की नक्की पैसा कशा पद्धतीत तुम्ही कमवू शकता, पैसा मिळवण्यासाठी नक्की तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल घडून करावे लागतील, कशा पद्धतीत ही सगळी चळवळ आहे, कुठून ही भाजी येते, कोणत्या शेतकरी त्यासाठी कसं रक्ताचं पाणी करतो, त्याला आपण काय देणं लागतोय, समाजाला काय देणं लागतोय आणि या सगळ्यातून कुटुंबासाठी नक्की आपल्याला काय करू शकतोय हे सगळं जर जाणायचं असेल ना त्यासाठी या मोफत कार्यशाळा खूप महत्त्वाचं. आणि मोफत कार्यशाळा आल्याशिवाय आम्ही कोणालाही अॅग्रो सोल्जर म्हणून नोंदणी करता येत नाही ऋषी. आणि सगळ्यात महत्वाचं की ऍक्च्युअली 13 तारखेला आम्ही नोंदणी बंद केली होती नव्याने अॅग्रो सोल्जर म्हणून, कारण तेवढी यंत्रणा अजून आमची वितरण यंत्रणा पूर्ण सक्षम नाही झाली आणि त्यामुळे कुठलीही चूक करायची नाहीये. त्यासाठी आम्हाला ही नोंदणी थांबवावी लागली होती. परंतु जी अर्थनीतीच्या सगळ्या गोष्टी बदलल्यात, लोकांकडे पैसे म्हणजे बोलताना सगळ्या गोष्टीचा तुटवडा होऊ लागला आणि म्हणून ही जी नोंदणी आहे ही 20 तारीख मला वाटतं शेवटची नोंदणी आहे. डोंबिवलीला 19 तारखेला आणि शेवट 20 तारखेला मुंबईमध्ये ही नोंदणी संपूर्णपणे बंद केली जाईल आणि पुढे 4 ते 6 महिन्यात नव्याने अॅग्रो सोल्जर किंवा भाजी विक्रेता म्हणून कोणाची नोंदणी केली जाणार नाही, निदान मुंबई, कल्याण आणि पनवेलमध्ये. नक्कीच हे केलं जाणार नाहीये, पण याच्यासाठी ऐकून हे सगळं आता करणं म्हणजे ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे ते ऑलरेडी आलेले आहेत, पण आपल्याला स्वतःला आजमायला एक चान्स म्हणून डोंबिवलीच्या आणि नाशिकची कार्यशाळा प्रत्येकासाठी महत्वाची आहे का? हो नक्की ऋषी. कारण ह्या दोन्ही कार्यशाळा म्हणजे नाशिक किंवा डोंबिवली इथे नुसतं शेतकरी बाजार किंवा अॅग्रो सोल्जर नाही तर इथे गोष्टी असणार. म्हणजे शेळी पालनात नक्की पैसा कुठे आहे, कसा भेटतो, तुम्ही त्यासाठी कसं सुरुवात करू शकता, कुक्कुट पालनातलं नक्की वैभव काय, कसा पैसा कोंबडीच्या प्रत्येक पिसामध्ये लपलाय, प्रत्येक अंड्यामध्ये लपलाय, सेंद्रिय पद्धतीने जर आपण शेती करतो त्यात मिळणारं उत्पन्न कसं भरघोस वाढलं जातं, उत्पन्नाचा दर्जा कसा वाढला जातो, मत्स्य शेतीतली श्रीमंती नक्की म्हणजे काय, कशा पद्धतीत नुसतं 15 दिवसाच्या कालावधीत तुम्ही जर 2 गुंठ्या जमिनीत नुसतं मत्स्य संगोपन जरी केलं संवर्धन तरी शाश्वत 25 ते 30 हजार कशा, अशा सगळ्या गोष्टीतली श्रीमंती उलगडून दाखवली जाणार आहे. त्यामुळे नाशिक आणि पुण्याची डोंबिवलीची तर कार्यशाळा महत्वाचीच आहे, पण सगळ्यात महत्वाची जी कार्यशाळा जी मुंबईची जी ऑलरेडी ओव्हरपॅक झाली म्हणजे आता एकालाही नव्याने त्यात सामावता येणार नाही
सो त्यामुळे तिन्ही कार्यशाळा खूप महत्वाच्या आहेत ऋषी. या तिन्ही कार्यशाळा अत्यंत महत्वाच्या आहेत. 19 तारखेला होणारी डोंबिवलीची कार्यशाळा, 20 तारखेला होणारी नाशिकची कार्यशाळा, दोन्ही कार्यशाळा मोफत आहेत. तर 20 तारखेला सशुल्क देखील कार्यशाळा होते, त्याबद्दलही बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. खरं तर अॅग्रो सोल्जर, शेतकरी बाजार या चळवळीत येणारा जो तरुण आहे त्याच्या मनामध्ये पहिल्यांदा एक भीती असायची की मी हे रस्त्यावर कसं विकू. पण तेच तरुण आज पुन्हा स्वतःची दुकानं बंद करून हा माल रस्त्यावर विकण्यासाठी येत आहेत, नवीन नवीन क्लुप्त्या काढतायत. यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना कसं वाटतं आणि व्यवसायाची नवीन स्ट्रॅटेजी शोधणाऱ्याच्या नजरेत कशी असते, काय वाटतं? सर ऋषी एक सांगू का की आज ना आपण जन्माला आल्याचं सार्थक वाटतं. कारण जो काही प्रामाणिक प्रयत्न आम्ही शेलदारने केला होता ना त्याला यश येताना जे बघतोय ते खूप बोलतात ना समाधान देणार आहे. कोणतरी येऊन सांगतो साहेब आज 3,000 रुपये भेटले, कोण सांगतो साहेब 4,500 रुपये भेटले, कोण सांगतो साहेब एक 12-15 दिवसात मी 42,000 रुपये कमवले, कोण सांगते मी दिवसभरातल्या 2-3 तासात 3-4 हजार रुपये कमवते आणि नंतर मी दुपारी 3-4 नोकरीला जाते. प्रवीण दिवे सारखे आमचे काही शेलदार नाईट शिफ्ट करतात आणि सकाळी भाजीपाला विकतात. मनोज होळकर असतील, असंख्य शेलदार ज्यावेळेस आपलं यश तू लोकांसमोर सांगतात, उघड करतात ना तेव्हा खूप अभिमान वाटतो या मुलांचा, या शिलेदारांचा. नक्की श्रीमंती काही जर समजायची असेल तर 19 आणि 20 तारखा दोन महत्वाचे आहेत. कारण यानंतर अॅग्रो सोल्जरची काही वेगळ्या रूपात बांधणी केली जाणार आहे. त्याच्या श्रीमंतीचे नवे पैलू दिसणार आहेत याच मार्गातून. याबद्दल नोंदणी ऍक्च्युली आम्ही 13 तारखेलाच बंद करणार असतो, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला ती नोंदणी बंद करता नाही आली. कारण एकतर लोकांचा बोलताना दबाव होता की आम्हाला म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात, तुम्ही घाटकोरचं कार्यालय अक्षरशः फुलून गेलं असतं, म्हणजे तिथे काम करायलाच भेटत नाही, एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात. आणि मग शेवटी एक शेवटची संधी म्हणून आपण बोलू 20 तारखेप्रती कार्यशाळा करूया म्हणून 19 तारीखला डोंबिवली आणि 20 तारीख मुंबई या ठिकाणी शेवटची नोंदणी असेल. आलेल्या जी लोक खरोखर ज्यांना गरज आहे त्यांनाच सामावून घेतलं जाणार. असं नाही की कोणी आलं आणि फॉर्म भरला आणि नोंदणी केली मला भाजी विक्रेता बना, तर तसं नाही. ह्यातून निवडक लोकांना घेऊन त्यांना एक शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जाईल. नक्कीच भाजी विक्रेतून प्रचंड पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतं या सगळ्या गोष्टीची त्यांना माहिती दिली जाईल. त्यांना त्याबद्दल एक बोलताना प्रात्यक्षिकासहित ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर 1 तारखेपासून त्यांना ऍक्च्युअल व्यवसायामध्ये आम्ही उभे करणार आहोत. त्यामुळे ही जी नोंदणी आहे ही शेवटची संधी असेल सर्वांसाठी. आणि मुंबईच्या कार्यशाळेत सगळ्यात महत्वाचे जे 2 विषय घेतलेत, शेळीपालन आणि कुक्कुटपालन, त्यासाठी प्रचंड गर्दी होते. तुम्हाला सांगतो ऋषी, आता मला वाटतं 3-4 दिवस राहिलेत, पण सोमवार संध्याकाळपासून आम्ही मुंबईच्या कार्यशाळेची नोंदणीच बंद केली. एवढी ओव्हरपॅक म्हणजे क्षमतेपेक्षा दुपटीने लोकांची नोंदणी झाली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे जे काही लोक आम्ही निवडक घेतले, जे सिलेक्ट केले, त्यांनाच आम्ही तिथे सोबतले. पण एक आहे की ह्या तिन्ही कार्यशाळा त्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणाऱ्या असणार आहेत. 20 तारखेला मुंबईला जी कार्यशाळा होते त्यात पुन्हा एकदा शेळीपालन आणि कुक्कुटपालन या विषयावर बोलणार आहोत. त्याबद्दल शेळीपालन विषय खूप महत्वाचे. मी नेहमी सांगतो की नुसती भाजीपाला किंवा नुसता पारंपरिक शेती करून चालणार नाही, तर त्यात आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालावी लागेल. आणि त्याचसोबत जे शेतीपूरक धंदे आहेत, ज्याला आम्ही शेळीपालन आणि कुक्कुटपालनाला महत्व का देतो, तर याच्यात मिळणारा पैसा हा शाश्वत आणि प्रचंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अतिशय कमी वेळेत अल्पश्रमात तुम्ही श्रीमंती आत्मसात करू शकता. आणि याच्यातलं मिळालेलं यश आहे ना, तुम्ही त्याचा विचारही केला नसेल की शेळीपालन किंवा कुक्कुटपालनातून तुम्ही दरमहा शाश्वत जर एक प्रामाणिक प्रयत्न केले, त्या प्रयत्नात जर सातत्य राखलं ऋषी, तर किमान लाख रुपये कुठे गेलेले आहेत. एवढा प्रचंड नफा देणारी साधन आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो, आमचे दिव्याला राम पवार चव्हाण आणि हे आहेत मला वाटतं पवार म्हणून आहेत, हे दोघे पार्टनर, यांचा बिल्डिंगचा व्यवसाय, म्हणजे दोघे व्यवसायाने बिल्डर आहेत. आणि ह्यांचा एक भाऊ जो आहे तो देवडी मालवणला श्रीकांत म्हणून आहे, तो एका कार्यशाळेत आला होता. आणि उत्साहपोटी कार्यशाळेत येऊन तो असा काही त्या ह्याच्याकडे आकर्षला गेला शेळीपालनाकडे की हा म्हणता त्यांनी तो व्यवसाय चालू केला. आज तुम्ही जर त्याचं गाव देवळी मालवण, पण त्यांनी रायगडमध्ये व्यवसाय चालू केला. आजच्या घडीला त्यांच्याकडे 350 ते 400 शेळ्या आहेत. लाखो रुपयाचा बोलताना टर्नओव्हर गेल्या 7 ते 8 महिन्यात त्यांनी केलाय. आणि हे जे प्रचंड यश आहे ना, हे तुम्हाला खूप काही सांगून जातं ऋषी.
की आजपर्यंत आपण पैशाला एवढं देत होतो, महत्व देतो की पैसा कमवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, त्यासाठी नशीब असावं लागतं, गॉडफादर असतो वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस या शेळीपालन कुक्कुटपालनातून लोक अल्पावधीत एवढा प्रचंड पैसा कमवतात आणि त्या पैशाबरोबर जेव्हा प्रतिष्ठा येते, प्रतिष्ठेसोबत मी महत्वाचं सांगेन की जेव्हा तुमचं कर्तृत्व इतरांना अभिमान वाटणारं असेल किंवा प्रेरणादायी असेल ना, तेव्हा जे सार्थक आपलं वाटतं किंवा तेव्हा जे समाधान आपल्याला वाटतं ना, ते वेगळेच असतं. आणि हे जर समाधान जर मिळवायचं असेल तर तुम्हाला कुठला ना कुठला उद्योग हा प्रामाणिकपणे करावाच लागेल. तुम्ही कधीतरी बघितलात का की सगळ्या कोणत्या उद्योजकांची मुलं कुठेतरी बिथरली आहेत? असतील मूठभर, नाही असं नाही, पण बहुसंख्य प्रमाणात प्रत्येक उद्योजकाचा जो मुलगा असतो किंवा व्यावसायिकाचा जो मुलगा ना, तो ह्या विचारात असतो की कशा पद्धतीत मी माझ्या आई वडिलांचा व्यवसाय पुढे ने. त्याच्याकडे चुकीचे विचार त्याच्या मनात यायला चान्सेस खूप कमी असतात. पण जर तुम्ही इतर घटना महाराष्ट्रातल्या बघितल्या किंवा देशभरातल्या घटना पाहिल्यात, खून असेल, चोरी असेल, खंडणी असेल किंवा बलात्कार असेल, ह्या सगळ्या गुन्हेगारांचा एक सामायिक जर कोणता धागा जर बघितला ना, तर तो हा आहे ना की या सगळ्या गुन्हेगारांचे आई वडील ना अतिशय सामान्य जीवन जगत असतात. आणि म्हणून जर अशा घटना आपल्या आपल्या घराकडे येण्यापासून जर रोखायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला जर त्यापासून परावृत्त करायचं असेल ना, तर तुम्हाला कुठला ना कुठला उद्योगधंदा करावा लागेल आणि इतरांना अभिमानास्पद वाटेल, प्रेरणादायक काम हे करावंच लागेल. मित्रांनो, तुम्ही गरीब आहात ही तुमच्या मनात असणारी भावना गैर असेल असं नाही, पण तुम्ही किती श्रीमंत व्हायचं याची भावना जिवंत करणं हे महत्वाचं असतं. आणि हीच भावना जिवंत होणार आहे 19 आणि 20च्या कार्यशाळेत. 19 तारखेला डोंबिवली येथे मोफत कार्यशाळा होते, 20 तारखेला नाशिक येथे मोफत कार्यशाळा, तर 20 तारखेला सशुल्क कार्यशाळा मुंबई येथे होते. तिन्ही कार्यशाळेबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉल करा सुवर्ण कोकणच्याच नंबरला. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.